सती अवतारात सुद्धा ही अहंकाराची बाधा तुझ्यामध्ये होती आणि या पार्वती अवतारात सुद्धा आहे, म्हणून भोलेनाथ वेळोवेळी तुझ्याजवळ येऊन देखील तुझ्यापासून दूर जातात. अगं सती अवतारामध्ये सुद्धा महादेवांनी तुला सांगितलं होतं पित्याकडे जाऊ नको, ऐकलं तू? नाही ऐकलं. कशामुळे नाही ऐकलं? अहंकारामुळे. त्यांनी तुला सांगितलं होतं रामाची परीक्षा घेण्यासाठी जाऊ नको, ऐकलंस तू? नाही ऐकलं. कशामुळे? या अहंकारामुळे. अगं या अवतारात सुद्धा ती बाधा निरसन झालेली नाही, म्हणून भोलेनाथ तुझ्यापासून दूर राहतात. अगं मी माझ्या प्रत्येक भक्ताला हेच सांगतो आणि तुला सुद्धा हेच सांगतो, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. खरंच आहे देवर्षी, तुमचं अहंकार जर कधी माझा आणि भोलेनाथाच्या आड येत असेल ना, हा अहंकार नष्ट होईल असा उपाय मला सांगा भोलेनाथ देवर्षी. आणि नारदांनी प्रसन्न होऊन आज भगवतीला उपाय सांगितला, पार्वती अहंकार जर दूर करायचा असेल आणि महादेवांना जर प्रसन्न करायचं असेल ना, तर एकच उपाय आणि तो उपाय म्हणजे तपस्या तुला करावी लागेल. तपासारखं अंतःकरण शुद्ध करणारं दुसरं कोणतंही साधन विद्यमान नाही. आणि तप भोलेनाथांना एवढं प्रिय आहे की स्वतः सुद्धा दिवस रात्र तपस्या करत असतात. तू जर तप करशील ना, भोलेनाथ निश्चित तुला प्रसन्न होतील, तुझा अहंकार नष्ट होईल. आणि तप कसं करशील तुला सांगू, महादेवांच्या पंचाक्षरी बीज मंत्राचा उपदेश देवर्षी नारदांनी आज पार्वतीला केला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः गुरूंचा उपदेश प्राप्त झाला आणि पार्वतीनं नारदांना वंदन केलं, तपाला जाण्याची सिद्धता करवलेली. बाबा मी तपस्येला जाणार, आई मी तपस्येला जाणार, मला भोलेनाथांना प्रसन्न करून घ्यायचं, त्यांच्याशी विवाह करणार. हिमालयाला महादेवांचा प्रताप माहिती होता, हिमालयानं आज्ञा दिली, पण राणी मेनेला फार चिंता पार्वतीची वाटायला लागली. अहो बघा नाही पार्वती काय म्हणते, कोणते शिव, कसे आहेत ते, आणि कशासाठी हिला त्यांच्याशी विवाह करायचा, सांगा ना तिला समजून. मुली कधी जंगलात जाऊन तपस्या करताना आपल्या घरामध्ये कोणी बघितलंय का? पार्वती नाही बाई, मी तुला जाऊच देणार नाही तपस्या करण्यासाठी बाहेर. ऊ म्हणजे बाहेर आणि मा म्हणजे जाऊ नकोस. तिनं मातेंना अडवलं म्हणून पार्वतीला नवीन नाव प्राप्त झालं, उमा नाव प्राप्त झालं. पण पार्वतीनं ठणकावून सांगितलं, आई आज मात्र मी कोणाचं ऐकणार नाही. मी मनोमन निश्चय केलेला आहे की मी तप करणार, भोलेनाथांना प्रसन्न करून घेणार. याद राखा, आज जर कधी मला कोणी तपस्येला जाण्यापासून अडवलं ना, जीव देईल ही पार्वती, उद्याच्याला पार्वती तुम्हाला जिवंत दिसणार नाही. गौरी म्हणे आईला, शिव कसा पाहिला, रंग नसे त्याला, रूप नसे त्याला, सोड आई जाऊ दे मला तपसेला, सोड आई जाऊ दे मला तपसेला. शंकर पाहण्याची इच्छा मला मोठी, शिवास भेटण्याची इच्छा मला मोठी, अहंकार बाधा मम दुष्ट ही मोठी, जाईन तपसेला जाईन गरेवाला, सोड आई जाऊ दे मला तपसेला, सोड आई जाऊ दे मला तपसेला. तिचा ठाम निर्णय जेव्हा बघितला, आईनं विचार केला, पोरगी घरात जर कधी राहिली काही बरं वाईट करून घेईल, पेक्षा जाऊ द्यात. पण पार्वती एकटीला जाऊ देणार नाही तुला, सख्यांना जया विजयांना तुझ्या सोबत घेऊन जा. मातेनं निरोप दिला, पित्याचा निरोप घेतला आणि पार्वती तपस्या करण्यासाठी त्याच ठिकाणी आली ज्या ठिकाणी भोलेनाथांचं तिला दर्शन पहिल्यांदा झालेलं होतं. शिव जिथं ध्यानस्थ बसायचे त्या शृंगी तीर्थावर पार्वती आलेली आहे. तिनं तिथं नमस्कार केला, गौरीनं तपाला प्रारंभ केला. ज्या शिखरावर तिनं तपस्या केली त्या शिखराला नाव प्राप्त झालं गौरी शिखर. आणि ज्या कुंडामध्ये माता पार्वती नित्य स्नान करायची, तपाला बसायची ना, त्या कुंडाला नाव प्राप्त झालं होतं गौरी कुंड. आता केदारनाथ मध्ये जो प्रलय आला, गौरी कुंड वाहून गेलं ना, हे तेच गौरी कुंड ज्या ठिकाणी पार्वतीनं तपस्या केलेली आहे. शृंग तीर्थावर गौरी शिखरावर पार्वती आलेली, उग्र तपाला तिनं प्रारंभ केला. सुंदर वस्त्र काढून ठेवली, वल्कल परिधान केली, अलंकारांचा त्याग केला, मृग चर्म परिधान केलेलं, सर्व इंद्रियांचा संयम करत खडतर तपस्येला जेव्हा तिनं प्रारंभ केलेला,
उन्हाळ्यामध्ये तिनं पंचाग्नीचं साधन करावं, बाजूला 4 ठिकाणी अग्नी प्रज्वलित करून घ्यावा, भर उन्हामध्ये तप त्या जमिनीवर बसावं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. पावसाळ्यामध्ये पाऊस पडत असायचा, ओली चिंब व्हायची कन्या, पण तरी सुद्धा ओम नमः शिवाय. हिवाळ्यामध्ये आपल्याला जर कधी वाऱ्याची झुळूक आली तर आपल्याला थंडी वाजायला लागते. या कन्येनं रात्रभर पाण्यामध्ये उतरावं, गळ्याभर पाण्यामध्ये उभं राहून ओम नमः शिवाय तपस्या करावी. दिवसांमागून दिवस चालले, वर्षांमागून वर्ष चालले, तपस्या तिची सुरू होती. स्नान करावं, फळं कंदमुळं जे काही भेटतील त्यांनी ग्रहण करावं, शिवार्चन करावं, मनोभावे शिवांची पूजना करावी आणि शिवांना मनोमन एकच प्रार्थना करावी की भोलेनाथ, अरे किती अंत बघणार, आता तरी दर्शन द्या, पावा महादेवा दर्शन द्या. आता पावरे महादेव बघून सेवा, पावरे महादेव पावरे महादेव बघून सेवा, पावरे महादेव पाव. पित्याने नारद मुनी पूजिला रे, वैकुंठपतीश्वर शोधिला रे. नाही माझ्या मनात आले मी वनात, नाही माझ्या मनात आले मी वनात, सखी सखी पावरे महादेव बघून सेवा, पावरे महादेव पाव. पावरे महादेव बघून सेवा, पावरे महादेव पाव. निर्जन अरण्य शोधिले रे, एकांत गुहेत राहिले रे. निर्जन अरण्य शोधले रे, एकांत गुहेत राहिले रे. करुणीय जप मांडील तप, करुणीय जप केलं. आणि म्हणून पार्वतीला एक नवीन नाव प्राप्त झालं, अपर्णा नाव प्राप्त झालं. जी पर्णांचा सुद्धा त्याग करते आणि उपवासी राहून तपस्या करते, तिचं नाव आहे अपर्णा. अपर्णा करीते शिवपूजना, अपर्णा करीते शिवपूजना. आळविते कैलासीचा राणा, आळविते कैलासीचा राणा. अपर्णा करीते शिवपूजना, अपर्णा करीते शिवपूजना. दुसरा कोणी मी आजपर्यंत बघितलेला नाही. अगं त्या भणंग शंकरासोबत लग्न करण्यासाठी एवढे कष्ट जर कधी तू घेत असशील तर तुला सांगू, तुझे सर्व कष्ट व्यर्थ होतील. कारण काय सुख देऊ शकेल तो शंकर लग्नानंतर तुला? अगं या शंकराशी लग्न करण्यापेक्षा तू एवढी सुंदर आहेस, तुझ्यासोबत लग्न करण्यासाठी कुणीही एका पायावर तयार होईल. शंकरापेक्षा चांगले चांगले ठिकाण मला माहितीये, तू फक्त सांग तू तयार आहेस का? एखाद्या एवढ्या चांगल्या ठिकाणी तुझं लग्न लावून देईल की जन्मभर आनंदात राहशील, सुखात राहशील. कन्या बोल, कोणाशी लग्न करशील? देवांशी लग्न करतील, गणगंधर्वांशी करशील, विद्याधरांशी करशील, ऋषी मुनींशी लग्न विवाह करशील. अगं तू जर म्हणत असशील देवराज इंद्रासोबत तुझा विवाह लावून देतो, तुझी जर इच्छा नसेल ना, इंद्रापेक्षा चांगलं स्थळ आमच्याकडे आहे. अगं नारायणाचा मी भक्त आहे, माझा शब्द नारायण देखील टाळू शकणार नाही. तू सांग फक्त, वैकुंठाधिपती नारायणासोबत तुझा विवाह लावून देतो. कन्या बघ, विचार करून बघ. अगं कुठं राहिला देवादिदेव नारायण आणि कुठं राहिला तो भणंग भिकारी शंकर? शंकर कसा आहे? भिकारी दरिद्र आहे आणि लक्ष्मीपती नारायण कसा आहे? श्रीमंत कमला निवास आहे. अगे या शंकराला राहण्यासाठी घर नाही, उघड्या राहतो, स्मशानामध्ये राहतो. आणि नारायण कसा आहे? दिव्य सुवर्णाचा वैकुंठ लोकाचा अधिपती. अमंगल स्मशानामध्ये राहणारा तो शंकर कुठं आणि शेषशयीवर निद्रा करणारा तो आमचा नारायण कुठं? कवट्यांचे हाडांचे आभूषण घालणारा अमंग कन्या. या ब्राह्मणाच्या मुखामधून जेव्हा हे शब्द ऐकले, मी म्हटलं पतिव्रता स्त्री सगळं काही सहन करू शकते, पण पतीचा अपमान जर कधी कोणी करत असेल सहन होत नाही पतिव्रता स्त्रीला. पार्वतीनं जेव्हा शिवनिंदा या ब्राह्मणाच्या मुखामधून ऐकली, पार्वतीच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. महाराज ताड दिशी उभी टाकलेली पार्वती या ब्राह्मणासोबत भांडायला लागली. हे ब्राह्मण कुमार, मला तर वाटलं होतं तुम्ही ज्ञानी आहात, शिवभक्त आहात, म्हणून तुमचं पूजन केलं मी, मात्र तुम्ही तर अज्ञानी, मूढ आणि शिवद्रोही निघालात. सावधान, यानंतर माझ्या महादेवांच्या विरोधात एक शब्द जरी मुखामधून काढला, गाठ माझ्याशी लक्षात असू द्या. अरे तुम्ही ब्राह्मण आहात म्हणून फक्त तुम्हाला सोडून देते, नसता मी तीच सती आहे की ज्या सतीनं मागच्या जन्मामध्ये पित्यानं शिवनिंदा केली, पित्याला सुद्धा शासन घडवलं, तीच सती आहे. हे ब्राह्मण, तू म्हणलास की तू त्रिभुवनामध्ये सर्वांना ओळखतो, महादेवांना ओळखतोस, पण तुला महादेवांचं तत्व कळालं नाही. काय भुललासी वरली सोंगा,
अंतरीच्या वर ओळखीना शिव तो स्वामी समर्थ ब्रह्मांडीचा शिवा परता श्रेष्ठ नाही कोणी. अरे तू म्हणालास ना की शिव दरिद्री आहे, भिकारी आहे. अरे ते दरिद्री नाहीत, ते भिकारी नाहीत, तर ते अखिल ब्रह्मांडाचे चक्रवर्ती सम्राट आहेत. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. अरे तू म्हणाला शिवांना राहण्यासाठी घर नाही, दार नाही, उघड्यावर राहतात. अरे याचं रहस्य ऐक. छोट्या छोट्या घरांमध्ये तुझ्यासारखे छोटे छोटे रोप राहत असतात, मात्र आमचे भोलेनाथ अखिल ब्रह्मांडाचे ते स्वामी आहेत. हे विश्वच त्यांचं घर आहे, हे पृथ्वीच त्यांचं राहण्याचं ठिकाण. आणि म्हणून भोलेनाथ स्वतःसाठी घर निर्माण करत नाहीत. अरे ते गळ्यामध्ये हरासर्पाचे अमंगल आभूषण जरी धारण करत असले, स्वतः अंगाला भस्म जरी धारण करत असले, तरी भक्तांचं कल्याण करणारे, मंगल करणारे देवाधी देव आहेत आमचे भोलेनाथ. अहो विष्णूंचं गुणगान तुम्ही माझ्या समोर गात असतात, पण विष्णूंना सुद्धा उच्चवास स्वरूपाने वेद प्रदान करणारे देव आहेत आमचे महादेव. ते स्मशानात जरी राहत असले तरी मनुष्याला मेल्यानंतर लोक स्मशानात घेऊन जातात ना, जो मृत्यू माणसाला मारण्याला कारणीभूत ठरतो, त्या मृत्यूवर सुद्धा विजय मिळवणारे असे मृत्युंजय आहेत आमचे भोलेनाथ. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. धिक्कार असो ब्राह्मण तुझा की ज्या शिवनिंदा आज तू करतोस. पश्चाताप होतो मला की तुझ्यासारख्या शिवनिंदकाचं पूजन मी या ठिकाणी केलं. क्षणभर सुद्धा माझ्या समोर उभा टाकू नकोस. जा, निघून जा, माझ्या डोळ्यासमोरून निघून जा. नसता आज माझ्या हाताने काहीतरी अमंगल होऊन जाईल. ब्राह्मण लाज वाटते, लज्जा वाटते आज मला की मागच्या वेळी जो शिवनिंदा ऐकण्याचा अपराध माझ्या हातनं घडला, तोच अपराध यावेळी देखील माझ्या हातनं घडलेला. या नीच ब्राह्मणाच्या मुखामधून शिवनिंदा ऐकली, हे शरीर सुद्धा माझं अपवित्र झालेलं आहे. हे भोलेनाथ, अजून किती अंत बघणार तुमच्या या सेविकेचा, किती अंत बघणार. 3000 वर्षांपासून साधना करते, मात्र दर्शन तुमचं नाही. आणि या शिवनिंदकाला या ठिकाणी पाठवलं, हे शरीर सुद्धा अपवित्र करून. भोलेनाथ, जर कधी दर्शन तुम्हाला द्यायचं नसेल ना, तर जगण्यात तरी अर्थ या पार्वतीचा काय राहिलेला. समोर अग्निकुंड प्रज्वलित केलेलं आहे, याद राखा भोलेनाथ. जर कधी या जन्मात तुम्ही दर्शन देणार नसाल ना, मागच्या अवतारात सतीनं जसं यज्ञकुंडात उडी मारली, अंत्ययात्रा जीवन यात्रा जशी संपवली ना, तशी पार्वती सुद्धा जगणार नाही भोलेनाथ. तुमच्या विरहामध्ये आता जगणार नाही. नेत्रामध्ये अश्रू उघडायला लागलेले रडणारी पार्वती शेवटचं स्मरण भोलेनाथांचं केलं. रडत रडत अग्निकुंडाच्या जवळ आलेली होती आणि अग्निकुंडामध्ये उडी मारली पार्वतीनं. तेवढ्यात पार्वतीचा हात पाठीमागून कोणीतरी पकडला. कानांवर आवाज आला पार्वतीच्या, पार्वती अगं मागच्या वेळी मी माझ्या सतीला अडवू शकलो नाही, पण यावेळी तुला मात्र मी मला सोडून जाऊ देणार नाही. महादेवांचा आवाज जेव्हा ऐकला आणि शरीराला भोलेनाथांचा स्पर्श जेव्हा झाला, पार्वती चमकली. कोणी माझा हात पकडला बघण्यासाठी जेव्हा मान वळून माग बघितलं, तर माग तो ब्राह्मण नव्हता महाराज, तर माग ब्राह्मणाच्या जागी व्याघ्रांबर परिधान केलेला प्रसन्न पंचानन दशभुजाधारी सांब सदाशिव भोलेनाथ उभा होता. दशभुज पंचानन, दशभुज पंचानन, दिसे प्रसन्न वदन, दिसे प्रसन्न वदन, दिसे प्रसन्न वदन, दिसे गजांबर व्याघ्रांबर, वस्त्रे फारती सुंदर, वस्त्रे फारती सुंदर, वस्त्रे भस्म अंगी शस्त्र हाती, भस्म अंगी शस्त्र हाती, नागकुंडले शोभती, नागकुंडले शोभती, नागकुंडले शोभती, नागकुंडले शोभती, अंग कांती कर्पूर गौर, कांती कर्पूर गौर, तया शिवा नमस्कार, तया शिवा नमस्कार, तया शिवा नमस्कार, नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. महादेवांना जेव्हा बघितलं, महादेवांनी त्याला यज्ञकुंडावरून खाली उतरलं. रोम रोम उभे टाकले, अष्टसात्विक भाव जागृत झाले, नेत्रांमध्ये आनंद अश्रू तरळले. पार्वती लज्जायुक्त भोलेनाथांच्या चरणांवर मस्तक ठेवून पार्वती, महादेव म्हणतात, पार्वती अगं मला सोडून कुठे निघाली होतीस वेडे? आता तू जरी जायचं म्हणलीस ना, तरी सुद्धा मी तुला जाऊ देणार नाही पार्वती. हे गिरिराज नंदिनी, तुझ्या या उग्र कठोर तपस्येने आज तू महादेवांना सुद्धा जिंकून घेतलंस. तुला वरदान देण्यासाठी या ठिकाणी आलो. माग माग जी इच्छा असेल माझ्याकडनं वरदान माग पार्वती.
आनंदाश्रू नेत्रामधून तरळत होते, वाहत होते. पार्वतीनं हात जोडले, नमस्कार भोलेनाथांना केला आणि ती इच्छा बोलून दाखवली ज्या इच्छेसाठी आजपर्यंत तप करत होती. प्रसन्न जर असाल ना भोलेनाथ, तीच इच्छा माझी पूर्ण करा. पूर्वी जशी मी सती रूपानं तुमची प्राण वल्लभा प्रिया होते ना, तशीच ही पार्वती सुद्धा तुमची अर्धांगिनी झाली पाहिजे भोलेनाथ. माझी इच्छा पूर्ण करा भोलेनाथ. तथास्तु. चिंता करू नकोस गिरिराज नंदिनी, लवकरच मी सपरिवार येईल, तुझ्या पित्यासोबत विवाहाची बोलणी करवेल आणि तुझं पाणी ग्रहण करेल, तुझ्यासोबत विवाह करेल. तुझं सर्व दुःख संपलं पार्वती. तप परिपूर्ण कर आणि जा आनंदानं तुझ्या घरी परत जा. आनंद पार्वतीला झाला. भोलेनाथ अंतर्धान झाले. पार्वतीनं तपस्या पूर्ण केली, घरी परत आली. आता महादेवांचं पार्वतीचं लग्न लागणार आहे. पण बोलत गेलो 6:30 वाजलेले आहेत, बरोबर आहे ना? अजून 1 तास आहे आपल्याकडे. आजच लग्न लावायचं का? काही लोक म्हणाले चालेल, पण भुका लागलेल्या आहेत ना आपल्याला. चिंता करू नका, आता अजून वेळ घेणार नाही. महादेवांचं आणि पार्वतीचं लग्न उद्याच्या सत्रामध्ये आपल्याला लावायचंय म्हणून. आणि मागच्या वेळेस जसं लग्न लागलं ना, त्याच्यापेक्षा धूमधामेत मोठ्या आनंदात लग्न लागणार आहे भोलेनाथांचं आणि पार्वतीचं. म्हणून येताना नटून थटून खेटून रेटून या. महाराजांसाठी आहेराची पाकिटं घेऊन या, ही विनंती करतो आणि वाणीला विराम देतो. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. उद्या समाप्ती आपल्या कथेची आहे, तरी सर्वांनी बहुसंख्येनं कथेसाठी उपस्थित राहावं, कथेचा लाभ घ्यावा, महाप्रसादाचा सुद्धा लाभ घ्यावा ही विनंती करतो. वाणीला विराम देतो. चिदंबर महिमा न जाणे तो ब्रह्म, इतर उपमा काय द्यावी. जाणत नेणता वाचे उच्चारिती, पापे भस्म होती जन्मांतरीची. संत श्रेष्ठ राजाराम महाराजांनी लिहिलेला हा अभंग भगवान चिदंबरांचा महिमा व्यक्त करणार आहे. अर्थात चिदंबर, शिव चिदंबर नावाचा महिमा इतका आहे की जाणता नेणता, तुम्ही समजून अथवा न समजून जरी या नावाचं उच्चारण केलं तरी तुमची जन्मांतरीची पापे भस्म होतात. भगवान चिदंबर स्वामींच्या या पवित्र अशा प्रांगणामध्ये चिदंबर स्वरूप सद्गुरु परमपूज्य भाऊंच्या कृपेनं, परमपूज्य गुरुवर्य ताईंच्या आशीर्वादानं शाकंभरी नवरात्र उत्सव, शाकंभरी नवरात्र अर्थात भगवती अन्नपूर्णेचंच एक स्वरूप शाकंभरी माता, भगवान चिदंबरांची ही कुलदेवता आणि चिदंबर महास्वामींपासून या नवरात्र उत्सवाच्या जोरात करण्याची परंपरा चालू झाली. आणि सद्गुरु भाऊंनी गेली अनेक वर्ष या शाकंभरी नवरात्रोत्सवानिमित्त निरनिराळे, तर याही वर्षी सद्गुरु भाऊंच्या कृपेनं परमपूज्य गुरुवर्य ताईंच्या आशीर्वादानं संपन्न होत असलेला हा श्री शिव महापुराण कथा, शिवशक्तीचा अनोखा संगम या कार्यक्रमातून घडला. शक्तीच्या उत्सवानिमित्त भगवान शिवांची ही कथा, या कथेच्या निमित्तानं आज जसं आपण ऐकलं पार्वती मातेची शैलपुत्रीची कथा, तर शैलराज हिमालयाची ही कन्या, या पार्वती मातेचं आणि जगदंबेचं हे स्वरूप असलेली ही कन्या. आणि आज भगवान महादेवाच्या विवाहापर्यंत आपण येऊन ठेपलो आहोत. गेली 6 दिवस महाराजांनी विविध प्रकारे भगवान महादेवाच्या चरित्राची आपणास वेगवेगळ्या पैलू आपणासमोर सादर केले. खरं तर आज समाजाची अशी अवस्था आहे की समाजाला आपली देवता म्हणजे विशेषतः आपले सनातन वैदिक हिंदू धर्म आपण जे म्हणतो की आपल्याला आपले दैवतच माहित नाही. श्रीकृष्णाचं आपण माहिती घेतो ती युट्यूब मधून, आणि ती किती सत्य किती असत्य हेही काही माहित नाही. त्यामुळंच अशा या शिव महापुराण कथांचं आयोजन परमपूज्य ताईंनी केलं की जे शास्त्रानुसार आहे ते आपल्याला कळावं, आणि ते आपल्याला कळलं, आपल्या कुटुंबाला कळलं तरच आपल्या कुटुंबाला स्वास्थ्य लाभू शकतो आणि खरी भक्ती आपल्याला घडू शकते. यासाठीच परमपूज्य ताईंनी गेल्या 2 वर्षापासून हरिभक्त परायण वेदशास्त्र संपन्न अभिजित महाराज पुराणिक यांना आमंत्रित केलं. त्यांची ही ओळख मी या निमित्ताने करून देतो. ते स्वतः शिक्षणानं बी इलेक्ट्रॉनिक्स झालेले आहेत, इंजिनियर आहेत ते स्वतः. परंतु इंजिनियर असलेला मनुष्य स्वतः या भारतीय वैदिक परंपरेवर त्याचा दृढ विश्वास आणि त्यांच्या कुटुंबाची परंपरा, अनेक पिढ्यापासून त्यांच्या कुटुंबामध्ये पुराण सांगण्याची परंपरा आहे. त्यामुळे त्यांनी इंजिनिअरिंगच्या नोकरीला प्राधान्य न देता त्यांनी या पुराणिक
आणि पुराण कथा सांगण्याला त्यांनी त्यांचं हे व्रत अंगीकारलं आणि या निमित्तानं आपणा समोर आज त्यांनी गेली 6 दिवस ही शिव महापुराणाची कथा सादर करतायत। जर इंजिनियर झालेला मनुष्यही ही कथा सादर करू शकतो तर आपण आपलं शिक्षण पडताळून पाहावं। या लौकिक शिक्षणापेक्षा आपल्याला आपल्या संस्कृतीची शिक्षण मिळणं आता खूप महत्वाचं झालेलं आहे, कारण की शिक्षण आणि पैसा मिळवतायत। महाराजांनी जरी सांगितलं आता बरेचसे त्यांच्या ह्याच्यातून की पैसा सर्वस्व आहे, तर पैसा निश्चितपणे सर्वस्व नाहीये। पैशाने सुखी होता येत नाही। पैशाने जर सुखी झाले असते तर अंबानी अदानी निश्चितपणे सुखी असते, पण अंबानी अदानी ही कुठंतरी भीक मागताना देवाकडं म्हणजे देवाकडे ते याचना करताना दिसतात। तर त्यामुळं पैशाने सर्वस्व आपल्याला मिळणार नाही आहे, तर ही भगवंताच्या भक्तीतच सर्व सुख आहे। आणि यासाठीच या कथांचं आयोजन केलेलं आहे। गेली 6 दिवस आपण अत्यंत चांगला प्रतिसाद दिला। खरं तर राऊरीकरांना पॅम्पलेट वाचल्याचं कमीच लोक येतात, जितके पॅम्पलेट वाटले जातात तितक्या प्रमाणात लोक येत नाही, परंतु हळूहळू का होईना आपण सर्वजण येत आहेत आणि या कथांचा लाभ घेत आहेत। या निमित्तानं माता भगिनींनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिला। आता उर्वरित कथा भाग महाराजांनी जसं सांगितलं की उद्या समाप्तीचा दिवस आहे, तर असाच उदंड प्रतिसाद द्या। उद्या तर माझ्या मते तारकासुराचा वध उद्या होईल, तर तारकासुराचा वध आपल्याला महाराजांच्या मुखारविंदातून ऐकायचंय आणि यासाठी सर्वांनी सज्ज व्हायचं। उद्या शेवटचा दिवस आपल्या कथेचा आहे, म्हणून काही कथा आपण विस्ताराने घेऊ, काही कथा आपण संक्षेपाने घेऊयात। उद्या तारकासुराचा वध होईल, गणेश जन्माची कथा, कार्तिकेयांच्या जन्माची कथा, जे 12 ज्योतिर्लिंग आहेत त्यांचं सुद्धा महात्म्य उद्या संक्षेपामध्ये आपल्याला प्रतिपादन केलं जाईल वेळेच्या हिशोबाने। धन्यवाद। दिवसाच्या सत्रानंतर आरतीसाठी व्यासपीठासमोर श्रीवसौ रवींद्र घनवट सर, सौ संतोष भोसले, श्रीवसौ रेवण सर, श्रीवसौ संजय भडके सर, श्रीवसौ संदीप सातभाई गुरुजी, श्रीवसौ प्रशांत केळकर, श्रीवसौ गणेश घुगे या 7 जोड्यांनी व्यासपीठासमोर यायचे। आणि त्याचबरोबर स्वामींसमोर आरतीसाठी श्री प्रशांत तनपुरे, गोंदवलेकर महाराजांसमोर आरतीसाठी श्री गजानन बडाक सर, आई साहेबांच्या मंदिरासमोर आरतीसाठी चिरंजीव अथर्व गुंदगड आणि मारुतीरायाच्या मंदिरासमोर आरतीसाठी चिरंजीव सिद्धार्थ सोमासे यांनी आरतीसाठी मंदिरात जायचे, सर्वांनी आरतीसाठी उभं राहायचे। आणि स्वयंसेवकांना या लाल कलरच्या मॅट उचलण्यासाठी सहकार्य करायचे। या लाल कलरच्या मॅट उचलल्या गेल्यानंतर महाप्रसादाची व्यवस्था करणं सुलभ जाईल, तर सर्वांनी याची सर्वांना सहकार्य करायचे। यासाठी चिदंबरा चिदंबरा साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा। नमोऽस्तुते विक्राळ आरती
दक्ष माता केला पाहिजे, गुरु हा केला पाहिजे. अबद्ध सुबद्ध गुण वर्णिले तुझे, न कळेची टाळवी ना वाजला कैसा, गुरु हा वाजला कैसा. अस्तव्यस्त पडे नाद केला बलदैसा, नाही ताल ज्ञान नाही कंठ सुस्वर, गुरा कंठ सुस्वर. झाला नाही बरावाचे वर्ण उच्चार, निरंजन म्हणे तुझे वेडे वाकडे, गुरु हे वेडे वाकडे. गुण दोष न लावा सेवकाकडे, अपराध क्षमाता केला पाहिजे, गुरु हा केला पाहिजे. अबद्ध सुबद्ध गुण जागा मिळणार नाही या ठिकाणी महाप्रसादासाठी त्यांनी कृपया मंदिरात जाऊन बसायचंय. वाढपी मंडळींना सूचना आहे, फक्त आपण मंडपातील बसलेल्या महिलांना त्या ठिकाणी वाढायचंय. मंडपाच्या बाहेर ज्या बसलेल्या आहेत यज्ञकुंडाजवळ कृपया पात्र घ्यायचं नाहीये. वाढपी मंडळींनी हा थोडं थांबून घ्या एक मिनिट. ज्यांना जागा मिळालेली नाहीये त्यांना मंदिरात पाहू द्या. मंदिरामध्ये गेलेल्या महिला भगिनींनी एका जागेवर बसून घ्या कृपया, नंतर दर्शन घ्या. वाढपी मंडळी एक मिनिट, ज्यांना जागा मिळणार नाही त्यांनी इकडे मंदिरात येऊन बसायचंय. रस्ता मोकळा झाला असेल तर वाढपीने काम सुरू करा. वाढताना सुरुवातीपासूनच प्रमाणात वाढायचंय. विशेष करून लहान मुलांना वाढताना एकदम काळजी घ्या. वाढण्याच्या फेरी जास्त झाल्या तरी चालतील, परंतु कोणाच्या पात्रात शिल्लक राहणार नाही, उष्टे पाडणार नाही, याची सर्व वाढपी मंडळींनी आणि भाविकांनी देखील काळजी घ्यायची आहे. मंदिरामध्ये असणाऱ्या माता भगिनींनी कृपया एका जागेवर बसून घ्या. इकडे याचं काय नाव आहे? आयुष इथे जेवायचं बरं. माहिती आहे इकडं तिचं टाईलो तिकडे. वाढपी मंडळींनी सुरुवातीपासूनच प्रमाणात वाढायचंय. बाहेर ढिल्ली करो आम्ही बाहेर ढिल्ली करा तुमच्या भरून घ्या नाही ती. मंडपाच्या बाहेरील बसणाऱ्या व्यक्तींना या ठिकाणी पात्र मिळणार नाहीये. कृपया इथं बसू नका मंदिरात. हा जाणे आणि रस्ता आहे, जायचा रस्ता आहे तो. शिव 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 सांब चिदंबर, हर 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 सांब चिदंबर. वाढपी मंडळींनी आपल्याला ज्या पंक्तीमध्ये वाढण्याचा नाम नेमून दिलेला आहे त्याच पंक्तीमध्ये वाढायचंय. आपल्या घरी त्यांनी 9च्या नंतर रात्री 9च्या नंतर या ठिकाणी लगेच कोणीही आपल्या कॅरी बॅगात वाटायला या ठिकाणी महाप्रसाद डब्यात परिस्थिती नसते. भरून घेऊया.
पार्वती शंकर उमा महेश्वर करुणाकर पार्वती शंकर उमा महेश्वर करुणाकर हर सांब चिदंबर चिदंबरा चिदंबरा शिवार शिवार चिदंबरा 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 शिवार शिवार
माता भगिनींसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बाहेर जाण्याच्या मार्गावर करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी ज्या गोण्या लटकवण्यात आलेल्या आहे त्या गोण्यांमध्येच आपण आपले जेवण झालेले पात्र त्या गोणीमध्येच टाकायचंय. कृपया रस्त्याच्या कडेला किंवा पार्किंग मध्ये कृपया कोणीही आपली जेवण झालेली गोष्टी पत्रावळी कोठेही फेकू नये. सर्वांनी आपलं पात्र साफ झाल्यानंतरच स्वच्छ झाल्यानंतरच जागेवर उठायचं. ही पंगत पूर्ण उठल्यानंतरच नवीन पंगत सुरू होईल. त्याशिवाय कोणीही भाविकांनी या ठिकाणी मंडपामध्ये कृपया गाव करू नये. अवघे गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर कालला Thank you.
चला 2 नंबर मध्ये लवकर वाढपी मंडळी वाढपी मंडळींनी हात उचलायचा आहे, पटापटा वाढायचा आहे, विचारून वाढा. विचारून वाढा. लहान कृपया पात्रामध्ये शिल्लक राहणार नाही, गोष्ट पाडणार नाही याची सर्वांनी कृपया काळजी घ्यावी. Hallelujah.